नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 21. सूक्ष्म किंवा लिंग देहावस्था कायम आहे तोपर्यंत पुनर्जन्म देखील अवश्य आहे, कारण जड शरीराविना लिंगदेही अधिक काळ मुक्त राहू शकत नाही. लिंगावस्था हे देखील एक शरीरच आहे. कोणतीही शरीर धारणा इच्छाशक्तीशिवाय होत नसते. म्हणून इच्छा असेपर्यंतच लिंगदेहच काय, परंतु कारण देह व महाकारण देह सुद्धा राहणारच. इच्छारहित अवस्था प्राप्त होणे साधारण नाही, कारण या प्रपंचाचा आरंभच इच्छेतून आहे, मनाच्या संकल्पातून आहे. संकल्प सृष्टीचे उत्पादन करते, तर विकल्प संहार. जे उत्पन्न झाले आहे ते लयाला म्हणजे मरणाला जाणारच. जे काही काळ उपस्थित असते त्याला कल्पावस्था म्हणतात. म्हणून शास्त्रांनी मनाची व्याख्या संकल्प विकल्पात्मक मनः अशी केली आहे. मन कल्प अवस्थेत कधीच नसते, म्हणूनच मन कधीच स्थिर नाही. मनाची घटनाच आंदोलनात्मक म्हणजे चंचल आहे. चंचल ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम. गीता सांगते, जो श्रेष्ठ साधक कल्पावस्थेत जातो त्याला मन नावाची उपाधी नाही. उन्मनी अवस्थेपेक्षाही कल्पावस्था उच्च आहे. अशा कल्पावस्थेपर्यंत लिंगदेह व त्यावरील सूक्ष्मदेह राहू शकतात. पण इच्छेचा जोर कमी झाल्यास जड देहाप्रमाणे लिंगदेह क्षीण होऊन नष्ट होऊ शकतो, म्हणजेच लिंगदेहाला मरण असते. जड शरीराला मरण आल्यावर लिंगदेहाला मरण येतेच असे नाही. ते व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. इच्छाशक्ती पुरेशी क्षीण झाल्यास लिंगदेह नष्ट होऊ शकतो. चारही देहांचे मरण म्हणजे 4 देहांच्या मुक्ती होत. म्हणूनच आपल्या शास्त्रात मुक्ती सुद्धा 4च सांगितलेल्या असाव्यात. आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपला देह कल्पावस्थेत ठेवलेला आहे. ते दिव्य शरीर या कल्पापर्यंत सुद्धा राहू शकते. काळानुसार त्या शरीराचा उपयोग करून साधकांना मार्गदर्शन करीत राहणे हा त्या संजीवन समाधीचा हेतू आहे. माऊलींना देहाची आसक्ती असती तर त्यांनी एवढ्या अल्पायुष्यात स्वेच्छेने मरण का बरं स्वीकारले असते? टीकाकार काहीही सांगतात. योग्य साधकाला आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो. लेखक त्यापैकीच एक आहे. संत महात्म्यांची दर्शने याच लिंगदेहावस्थेत होत असतात. देवतांची दर्शने मात्र साधकाच्या मनाच्या प्रखर संकल्पनेनुसार होत असतात. संत ऐतिहासिक प्रत्यक्ष देहधारी व्यक्ती होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांची दर्शने ते जसे असतील तशीच होती. पण देवता अजन्मा असल्यामुळे त्यांची दर्शने भक्ताच्या मनःशक्तीच्या प्रखर संकल्पनेनुसार म्हणजेच मनाच्या संस्काराच्या साकारण्याने होत असतात. लिंगदेहापेक्षा मन उच्चावस्थेतील असल्याने संत महात्म्यांच्या दर्शनापेक्षा देवतांची दर्शने अधिक दिव्य असतात. ही केवळ कल्पना नसून लेखकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. संत महात्म्यांच्या दर्शनाला स्थल कालाची मर्यादा असू शकते, तर देवतांची दर्शने देशकाल वर्तमानाच्या पलीकडील असतात. म्हणूनच संत तुकाराम त्या दिव्य अवस्थेचे वर्णन करतात. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, कळो नेदी सुख दुःख तहान हरपली भूक. संत तुकारामांचे हे वर्णन त्यांच्या देवता दर्शनाच्या प्रत्यक्ष सत्यानुभूतीला धरून आहे. 4-5 पुस्तके वाचून त्यांनी हे वर्णन केलेले नाही. तुकाराम महाराज हे महान संत व योगी सुद्धा होते. त्यांच्या भक्तांना सुद्धा त्यांची ही महती माहीत आहे की नाही ते तेच जाणे. देहभाव हरपल्याशिवाय म्हणजेच देशकाल वर्तमानाचे भान नष्ट झाल्याशिवाय देवता दर्शन नाही. देवतेचे दर्शन एक समयावच्छेदे करून होत असते, एवढेच त्याबद्दल सांगणे योग्य होईल. लिंगदेहाला पंचज्ञानेंद्रियांचे सर्व अनुभव पण दिव्य असेच येतात.
त्या अनुभवांना स्थळ काळाची मर्यादा राहीलच असे नाही. लिंग शरीरांना वासना, भावना आणि इच्छाही असतात, पण ते जड देहाशिवाय जड व्यापार करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छा अतृप्त असल्यास ते जिवंत जड देहीना झोंबतात व आपल्या वासनांची पूर्ती करतात. लिंग शरीरावस्थेत भोग नसतो, त्यामुळे ते समागम आदी कर्मे करू शकत नाहीत. ती शरीरे हवेपेक्षाही विरळ असल्यामुळे केवळ स्पंदनाचा आकार म्हणजेच इलेक्ट्रॉनिक असेंबलन्स असल्यामुळे दोन शरीरे एकमेकांमधून आरपार निघून जातील. जसे इलेक्ट्रॉन निघून जातात तसे. असे असता एका नावाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाने सूक्ष्म शरीर सुद्धा इच्छा असल्यास संतती उत्पन्न करू शकते असे विधान केले आहे. संतती कोणती आणि कशा करता? सर्वच गहन आहे. या दिव्य ज्ञानाचा अनुभव नसणाऱ्यांना यातील वास्तविकता कळणे कठीण आहे. सिद्ध लिंगदेह गुरुत्वाकर्षण शक्तीच्या वर असतो, म्हणून साधनेद्वारे जड शरीराची माया सुटून जड शरीराची खोड सुटल्यास साधकाचे लिंग शरीर आपोआप वर तरंगते आणि इच्छेनुसार तत्काल इच्छित स्थानी जाऊ शकते. लिंगदेहाला शीतोष्णाची जाणीव नसते. लिंगदेहाला भूक तहान नसते. पिशाच्यांना जी भूक तहान लागते ती त्यांच्या वासनेमुळे. काही सिद्ध महात्मे याच लिंगदेहावस्थेत राहून अधिक उच्च साधना करतात, परंतु त्या साधना जड देहाला धरून असणाऱ्या साधनांपेक्षा भिन्न व उच्च अशा असतात. असल्या सिद्धांची दर्शने नागपूरपासून 50 मैलावर असलेल्या पवनी गावी लेखकास झालेली आहेत. साधनेकरता काही काळ लेखक तेथे वास्तव्य करीत होता. लिंगदेहाची ही झाली चांगली अवस्था, पण वासना वा कर्म तसे असल्यास या लिंगदेही प्रेतात्म्याची पलीकडील दिव्यगती निरुद्ध होऊन असले जीवात्मे पिशाच्य, राक्षस, वेताळ, कुष्मांड, यक्ष आणि गंधर्व असल्या अवस्थेत राहू शकतात. या सर्व योनी जीवांची दर्शने लेखकाला पवनीग्रामी झालेली आहेत. साधकांशिवाय इतरांना त्यांची दर्शने होणार नाहीत, पण साधना करणाऱ्यांना किंवा त्या अवस्थांना मानसिक दृष्ट्या निकट असणाऱ्या साधकांना सुद्धा या योनी जीवांची दर्शने होऊ शकतात. असल्या योनी आहेत यावर लेखकाचा प्रथम विश्वास नव्हता, परंतु प्रत्यक्ष अनुभवावरून अशा योनी आहेत याची लेखकास खात्री पटलेली आहे. त्या योनी जीवात्म्यांची दर्शने घेण्याच्या काही साधनाही आहेत, परंतु असल्या नीच साधना करून नीच जीवात्म्यांचा लाभ घेण्यात कोणतेच सत्कर्म नाही. असल्या जीवांच्या सान्निध्यात राहून साधक अधःपतित बनू शकतो. लेखकाने याकरिता कोणत्या साधना केल्या नाहीत. त्यांची दर्शने लेखकाला इच्छा मात्रे करून झालेली आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने लेखकाला सर्व दिव्य अनुभव आलेले आहेत. जीवन समृद्ध झाले आहे. पिशाच्य एकेका योनी दशेचा अनुभव थोडक्यात लिहितो. पिशाच्य कोणताही आणि केवढाही आकार घेऊ शकतात. त्यांना वास नसतो, पण प्रबल वासनेमुळे ते बहुतांशी अतृप्त व तापदायक असतात. ते कोणाची तरी हानी करणारच. काही पिशाच्चे उपकारक असतात. त्यांच्या वृत्तीत बदल झाल्यामुळे त्यांच्या या अवस्थेला धरून ते त्या दुर्धर योनीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.